अखंड सागरी विमा संरक्षण देण्यासाठी 12,980 कोटी रुपयांच्या सार्वभौम हमीसह BMI पूल म्हणजेच भारत सागरी विमा पूल स्थापन करण्याच्या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली। हा देशांतर्गत विमा पूल जागतिक अस्थिरता आणि भूराजकीय अस्थिरतेच्या समस्यांचं निराकरण करणारा असून भारतीय जहाजांचं बाह्य विम्यावरील अवलंबित्व कमी करणार आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली। वाढती जागतिक अस्थिरता आणि भूराजकीय अस्थिरतेमुळे सागरी व्यापारावर परिणाम झाला आहे। माल आणि जहाजांच्या नुकसानाचा धोका वाढल्याने विम्याचा खर्च वाढला आहे आणि विम्याच्या अखंडित उपलब्धतेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे। या विमा पूलमध्ये जहाजाचं बाह्य कवच आणि यंत्रसामुग्री यांचं नुकसान, मालवाहू जहाज, संरक्षण आणि नुकसान भरपाई आणि युद्धाचा धोका यासारख्या सर्व सागरी जोखमींचा समावेश आहे। कोणत्याही आंतरराष्ट्रीय ठिकाणाहून भारतीय बंदरांपर्यंत तसंच उलट दिशेने माल वाहून नेणाऱ्या जहाजांना अगदी अस्थिर सागरी मार्गांमधून प्रवास करतानाही हे संरक्षण लागू राहणार आहे, असं त्यांनी सांगितलं। इसमें दो टीयर्स हैं। एक टीयर जो शिप ओनर्स हैं और दूसरे जो ऑयल मार्केटिंग कंपनीज हैं, OMCs हैं, वो लोग एक म्यूचुअल रिस्क इंश्योरेंस का एक फंड वो लोग कंट्रीब्यूट करेंगे और उसके पीछे GIC और भारत सरकार वो दोनों GIC री इंश्योरेंस वो दोनों मिलके उसको बैकस्टॉप करेंगे, उसके कंप्लीट री इंश्योरेंस को और ज्यादा उसमें मजबूत करेंगे। केंद्रीय मंत्रिमंडळाने आज प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा तिसरा टप्पा मार्च 2028 पर्यंत सुरू ठेवण्यासाठी मंजुरी दिली आहे। यामध्ये वस्त्यांना ग्रामीण कृषी बाजार, उच्च माध्यमिक शाळा आणि रुग्णालयांशी जोडणाऱ्या मुख्य मार्गांचं आणि प्रमुख ग्रामीण मार्गांचं एकत्रीकरण समाविष्ट आहे। या योजनेचा सुधारित खर्च 83,977 कोटी रुपये असेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली। या निर्णयानुसार मैदानी भागातील रस्ते आणि पूल तसंच डोंगराळ भागातील रस्ते पूर्ण करण्यासाठी मार्च 2028 पर्यंत तसंच डोंगराळ भागातील पूल पूर्ण करण्यासाठी मार्च 2029 पर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे। महागाईचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि निवृत्ती वेतनधारकांना महागाई दिलासा 2% वाढवण्यासाठी मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत मंजुरी दिली। याचा अतिरिक्त हप्ता 1 जानेवारी 2026 पासून द्यायला मंजुरी देण्यात आली असून हा हप्ता मूळ वेतन किंवा निवृत्ती वेतनाच्या सध्याच्या 58% दरापेक्षा 2% अधिक असेल। महागाई भत्ता आणि महागाई दिलासा या दोन्हींमधील वाढीमुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक सुमारे 6,791 कोटी रुपयांचा एकत्रित भार पडणार आहे। याचा फायदा सुमारे 50,46,000 केंद्र सरकारी कर्मचारी आणि 68,27,000 निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे। मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश राज्यांमधील 15 जिल्ह्यांचा समावेश असलेल्या 2 बहुमार्गिका रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली असून यामुळे भारतीय रेल्वेचं विद्यमान जाळं सुमारे 601 किलोमीटरनं वाढणार आहे।